महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी गोंदिया जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन सुरू केलंय। नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेले 15 दिवसात प्रश्न मार्गी लावू हे आश्वासन अद्याप पूर्ण न झाल्यानं कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय। या कंत्राटी कर्मचाऱ्यांना अनेक महिन्यांपासून मानधन, प्रलंबित सेवा संरक्षणाचा अभाव यामुळे काम बंद आंदोलन पुकारलं असून काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी गोंदिया जिल्हा परिषदेसमोर या कर्मचाऱ्यांची भेट घेतली। यावेळी या कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासन दरबारी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार अशी ग्वाही पटोलेंनी दिली आहे। गेल्या 20 वर्षापासून आम्ही पाणी आणि स्वच्छता विभागामध्ये कार्यरत आहोत आणि शासन काय करते आहे की सुरुवातीला आमचं जे वेतन होतं ते विभक्त करून देण्यात येत होतं आणि आता शासनाने वेतन देणंच बंद केलं आणि यासाठी या लोकांनी काय केलं आहे की बुवा कामाला गृहीत धरलेलं आहे की बुवा काम नाही तर वेतन नाही। आम्ही काम करतो आहे ग्रामीण भागामध्ये आजही जो काही बदल तुम्हाला दिसतो आहे की गावामध्ये जे काही हागणदारी मुक्त वगैरे झालेलं आहे ते सगळ्या याच्यामध्ये आमच्या सगळ्या लोकांचा सहभाग राहिलेला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट 5 महिन्याचे वेतन न झाल्यामुळे आता आम्ही सगळे लोक आर्थिक अडचणीमध्ये आलेलो आहोत। मुलांचे शिक्षण असतील, आईवडिलांचं आजाराचा औषधांचा खर्च असेल, बँकांचे हप्ते असेल, सगळे या ठिकाणी थकीत झालेले आहेत आणि त्याचा फटका आम्हाला बसतो आहे। एकीकडे वेतन नाही आणि दुसरीकडे मानसिक ताण, अशा या दुहेरी संकटामध्ये आम्ही आता या ठिकाणी सापडलेलो आहे। त्यामुळे आम्ही या ठिकाणात जे आंदोलन उभं केलं आहे त्या आंदोलनाचा एकमेव उद्देश असा आहे की बुवा आमचं गेल्या 5 महिन्याचं जे वेतन आहे ते वेतन देण्यात यावं। प्रधान सचिव पाणी पुरवठा यांच्याशी चर्चा केली आणि जे काही लक्षात आलं की केंद्र सरकार, कारण की हे सगळ्या योजना ज्या होत्या या योजना केंद्राशी संलग्नित होत्या आणि त्या आधारावर या कर्मचाऱ्यांचे पगार होत होते आणि त्याच्या आधारावर हे रेग्युलराईज आपल्याला काम पाहायला मिळत होतं। पण आता गेल्या 5 महिन्यापासून या कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाहीत, त्यांना टप्प्याटप्प्याने पैसे दिले जातात, या पद्धतीची तक्रार या लोकांची आहे आणि ती वस्तुस्थिती आहे। या सगळ्यांना सेवेमध्ये समावेश करण्याच्या बाबत मॅटचा निर्णयसुद्धा आलेला आहे आणि ती मागणी घेऊनसुद्धा हे लोक बसलेले आहेत आणि त्याच्यावरची आम्ही चर्चा केली आणि मला वाटतं की या अधिवेशनामध्ये सरकारच्या समोर हे प्रश्न आम्ही मांडू आणि या सरकारला या सगळ्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने निर्णय घ्यावा ही मागणी आमची राहणार।